नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। तर बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण 7000 प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे। या 7000 प्रश्नांमध्ये आपण तांत्रिक प्रश्नाचा समावेश केलेला आहे। तर कल्याण डोंबिवली मनपा भरती जी जाहिरात आली होती आणि त्याची परीक्षा तारीख देखील आलेली आहे आणि आपल्याकडे खूप कमी काळ उपलब्ध असल्यामुळे आपण खास विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक 7000 प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे। तर याचा भाग 2 हा आज आपला चालू झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, विद्यार्थ्यांकडे फार वेळ कमी असल्यामुळे आपण कल्याण डोंबिवली मनपा भरतीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू केलेली आहे। तर ही बॅच जी आहे ती तांत्रिक विषयासहित उपलब्ध आहे। तर या बॅचचा लाभ घेण्यासाठी किंवा ही बॅच जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर 801045 7760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुमची जी पोस्ट आहे ती तुम्हाला कमी वेळेमध्ये फिक्स करायची आहे। तर लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर प्रश्न क्रमांक 30 हा आपला चालू होता। RDA नुसार गरोदर महिलेसाठी किती अतिरिक्त उष्मकाची आवश्यकता आहे? तर बघा, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर नंबर ए +300 हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर RDA म्हणजे तुमच्या मुलाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वाची योग्य मात्रा, हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर RDA ला कधी कधी शिफारस केलेले आहाराचे सेवन असेही म्हणतात। तर पुढचा जो प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत। नंबर 31 2016 या वर्षाचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डेचे थीम काय आहे? तर बघा, जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून तुमच्या ज्या IMP नोट्स आहेत ते या व्हिडिओमार्फत निघणार आहे। तर 31 नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? नंबर सी मधुमेह हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर तुमचे जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास हा किती झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, ICMR च्या सूचनेनुसार 0-6 महिने वयोगटाच्या बालकांसाठी त्यांच्या प्रति किलो वजनामुळे किती किलो उष्मकाची गरज निश्चित केली आहे? तर 32 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 108 किलो हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिकरित्या बालकाला मिळणारी पहिली रोगप्रतिकारक शक्ती कोणती आहे? तर बघा, 33 नंबरचा आन्सर आहे नंबर सी कोलेस्ट्रॉम हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे, सीरममध्ये HDL कोलेस्ट्रॉलचे योग्य प्रमाण कसे असावे? तर याचा आन्सर आहे नंबर बी हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर कोलेस्ट्रॉल हा तुमच्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे। निरोगी पेशी आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी तुमच्या शरीराला त्याची गरज असते। तर अत्यंत महत्त्वाचे टेक्निकल प्रश्न आपण बघत आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या बघायचा आहे। तर GI जास्त असणारा पदार्थ हे आहे। तर 35 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर बी मैदा हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोजसारखं सुट्टी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते यावर त्या अन्नपदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरला जातो। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 36 नंबरचा, BMIचे गणिती सूत्र काय? तर बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर बॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे। तर किलोग्राममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो? अत्यंत सोपा असा प्रश्न आहे, याचं करेक्ट आन्सर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणार आहे। तर नंबर डी 7 एप्रिल हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेबरोबरच जागतिक आरोग्य दिवसाची सुरुवात ही झाली।
1948मध्ये जगातल्या अनेक देशांनी एकत्र येऊन आरोग्याला प्रोत्साहन आणि रोगापासून बचाव करण्याचा निश्चय केला. यासाठीच WHO स्थापना करण्यात आली. तर बघा, अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे बेसिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे. तर ICDS सप्ताह कधी साजरा केला जातो? 34 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर ए, 14 ते 19 नोव्हेंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर ICDS हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो. तर ICDS लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्वक शिक्षण सेवा संकलित स्वरूपात पुरवू इच्छितो. तर बघा, अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत. ही जर फाईल कोणाला घरपोच हवी असेल ही नोट 7000 प्रश्नांची, तर त्यांनी मला हा जो मी नंबर दिलेला आहे 801045 7760 या नंबरवरती संपर्क करून ही नोट्स तुम्ही मला घरपोच मागू शकता. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 1 ग्रॅम तेलामध्ये किती कॅलरीज असतात? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे नंबर डी, 9 किग्रॅम हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर म्हणजे किती कॅलरीज असतात? तर 1 ग्रॅममध्ये 9 किग्रॅम कॅलरीज असतात. तर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे नंबर 40 नंबरचा, खालीलपैकी पर्निशियस ॲनिमियाचे कारण कोणते आहे? तर नंबर 40 नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर डी, वरील सर्व. तर बघा, कोणती कारणं आहेत ते जाणून घेऊया. आहारात जीवनसत्व B12चे सेवन कमी असणे, शरीरात जीवनसत्व B12चे शोषण कमी होणे आणि नंबर सी, जीवनसत्व B12ची अतिरिक्त गरज पूर्ण न होणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, तर बघा पुढचा प्रश्न आहे सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्याचा वापर केला जातो? तर याचं करेक्ट आन्सर जो आहे तो आहे नंबर ए, प्लेन हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा, सिरोलॉजिकल चाचणी, ज्याला सिरोलॉजी चाचणी किंवा अँटीबॉडी चाचणी देखील म्हणतात, तर अनेक प्रयोगशाळा प्रक्रियेमुळे कोणतीही चाचणी नमुन्यावर केली जाते. तर बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे VDRL चाचणीसाठी किती आवश्यक असते? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे नंबर बी, 3 मिली हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा, विडाल टेस्ट म्हणजे अशी चाचणी आहे जी पावसाळ्याच्या दिवसात सर्वाधिक केली जाते आणि यासाठी केली जाते जेणेकरून रुग्णाला टायफॉईड आहे की नाही हे ओळखता यावे, यासाठी ही चाचणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असते? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे नंबर बी, रक्त हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, या उपकरणामध्ये तापमान नियंत्रण फार महत्त्वाचे असते. तर बघा, 48 नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. इक्युबेटर हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, रक्ताच्या उद्वसनानंतर PEP दरम्यान चालू करायला हवे. नंबर बी, 2 तास हे याचे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट आहे? तर बघा, 50 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर ए, ग्लुकोज हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर सर्व कार्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. तर वनस्पती व प्राणी यामध्ये कार्बोदके विपुल प्रमाणात व विविध स्वरूपात आढळतात. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, मच्छरामुळे कोणता आजार पसरतो? तर बघा, याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहिती असेल, अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. तर याचा आन्सर तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर डी, मलेरिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मच्छर चावल्यामुळे चिकुनगुनिया, ताप, डेंग्यू,
मलेरिया, पिवळा ताप आणि रिफ्ट हॉली ताप याचा समावेश होतो. तर डास चावल्यामुळे असे अनेक प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर पुढचा प्रश्न आहे, DNA मध्ये आढळणारी शुगर कोणती आहे? तर बघा महत्त्वपूर्ण प्रश्न नंबर सी. तर डिओरायबोज हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा DNA मध्ये 2 स्ट्रँड असतात जे वळण घेतलेल्या शिडीप्रमाणे एकमेकाभोवती फिरतात. तर प्रत्येक स्ट्रँडच्या पाठीचा कणा पर्यायी साखर आणि फॉस्फेट गटांनी बनलेला असतो. पुढचा प्रश्न काय आहे? तेल डॅश डॅश आहे. तर बघा कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्नाचे आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा जो अभ्यास आहे टेक्निकल या घटकाचा किती झालेला आहे. तर बी मेद हे याचं करेक्ट आन्सर आहे. तेल मेद आहे. तर 54 नंबरचा प्रश्न बघा, पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान कोणते? तर बघा याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? 54 नंबरचं नंबर सी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 55 नंबरचा प्रश्न बघा, आवश्यक फॅटी ॲसिड यामध्ये आढळतात. तर 55 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर बी मेद हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, याचे जे पुढील जे प्रश्न असणार आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जी आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे कमी वेळेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी, तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही मला 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि पार्ट 3 मध्ये जे पुढचे क्वेश्चन आहे, जी 7000 MCQची जी सिरीज चालू केलेली आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद.